प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये ट्रुथ आणि डेअर हा गेम त्यांनी खूप छान दाखवलाय. तर सुरुवातीला आपण बघतोय ही सायली सगळ्यांना समजवत असते, बाप्पा जर गेलाच नाही तर तो पुढच्या वर्षी परत कसा येईल. बाप्पाची वाट बघण्यात पण एक वेगळीच मजा असते ना. या सगळ्यांचाच मूड ऑफ झालेला असतो ना, गणपती बाप्पा गेलेत म्हणून. आता ही अस्मिता म्हणते मूड परत यायला तर जरा वेळ लागणारच ना. मग आता अर्जुन येतो जिन्यावरनं खालती आणि म्हणतो, नाही लागणार वेळ, तुमच्या सगळ्यांचा मूड लगेच ठीक होणार आहे. सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक मस्त सॉलिड आयडिया आहे. सगळेजण विचारतायत त्याला, कसली आयडिया. अश्विन म्हणतो, काय रे दादा, कसली आयडिया. आता ही विमल म्हणते, मी सांगू का. नाही म्हणजे आज स्वयंपाकघरात प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ झाला पाहिजे, म्हणजे आवडीचा पदार्थ खाऊन सगळे खुश होतील, बरोबर की नाही अर्जुन दादा. मग आता अर्जुन म्हणतो, एनिवेज ते तू आणि माझी बायको करणारच आहात, पण आता मी काय सांगतोय ना ते बघा. रविराज म्हणतात, बरं बाबा बोल. मग अर्जुन म्हणतो, आता आपण आज सुट्टी घेतली की नाही, सगळ्यांनी घरी आहोत, सगळे एकत्र आहोत, सो बाप्पाचं विसर्जन आणि प्रतिमा आत्याची वाचा परत आली, या आनंदात आपण ट्रुथ आणि डेअर हा गेम खेळूयात. आता ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना तर आनंद झालाच, पण आता ह्या जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना कोणाला या गेम बद्दल माहिती नाहीये. पूर्णाजी विचारतात, काय रे अर्जुन, ट्रुथ आणि डेअर म्हणजे काय. आता अर्जुनला काही मराठीतून सांगता येत नाही. तो म्हणतो, ट्रुथ आणि डेअर म्हणजे ट्रुथ आणि डेअर. मग रविराज म्हणतात, अरे बाबा आम्हाला काही माहिती नाही रे हा असला खेळ. अर्जुन पुन्हा म्हणतो, अरे सिनियर, ट्रुथ आणि डेअर. शेवटी चैतन्य सांगतो की हो सर, इतका साधा आणि सोपा गेम आहे ना की जगातलं कोणीही खेळू शकतं, पण आता नेमका गेम काय आहे हे काही अजून यांनी एक्सप्लेन केलेलं नाहीये. आता लगेच प्रिया म्हणते, नाही मला आवडेल हा गेम खेळायला. अस्मिता पण म्हणते, मला सुद्धा आवडेल खेळायला. प्रतापराव म्हणतात, अरे बाबा अर्जुन, पण तो कसा खेळायचा आहे सांगशील का. नाही म्हणजे तुझं हे नेहमीच आहे अर्जुन, तू काय करतोस, नेहमी आम्हाला असं काहीतरी वेगळं वेगळं करायला लावतोस. आणि सगळेजण हसायला लागतात. अर्जुन म्हणतो, डॅड माझ्यावर विश्वास ठेवा, आपण संध्याकाळी सगळेजण हा गेम खेळूयात आणि तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल हा गेम, ट्रुथ आणि डेअर. आता अर्जुन पूर्णाजीकडे बघतो आणि म्हणतो, पूर्णाजी अगं सॉरी तुझी परमिशन घ्यायची राहिली, आम्ही हा खेळ खेळला तर चालेल ना. मग पूर्णाजी म्हणतात, बाबा मी तुला कधी नाही म्हटलं का, खेळूयात आपण हा गेम. आणि सगळेच तरुण मंडळी मग आनंदाने उड्या मारायला लागतात. मग आता ह्या कल्पनाताई म्हणतात, बरं चालेल, पण आता तुम्ही सगळेजण आराम करा, संध्याकाळी खेळायचा आहे की नाही तुम्हाला हा खेळ. चल अस्मिता, पूर्णाईला घेऊन जा बरं त्यांच्या खोलीमध्ये. मग आता हे सगळेच जण ज्याच्या त्याच्या खोलीत चालले गेलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि आता खरी मजा येते पुढे बघा. आजचं साक्षी महिपतचं सीन त्यांनी खूप छान दाखवला. प्रत्येक जण आपापल्या खोलीत निघून जातं. अर्जुन आणि चैतन्य दोघेच जण तिथे असतात. आता हा चैतन्य हळूच अर्जुनला म्हणतो, अर्जुन सॉलिड, सगळ्यांना काय भारी कन्व्हिन्स केलं रे तू ट्रुथ आणि डेअर खेळायला. आता आपल्याला संध्याकाळी त्या प्रियाच्या पायावर ती जन्मखून पाहता येईल. गेम खेळताना त्या प्रियाला डेअर देऊयात आपण आणि तिच्या पायावरची जन्मखून पाहून घेऊयात. आता अर्जुन त्याला म्हणतो, हळू हळू बोल, हे कोणाला कळता कामा नाहीये, शांत बस. आता चैतन्य शांत बसतो आणि निघून जातो तिथनं. तर आता अर्जुन पण आज जाणारच असतो, कारण तिथे सायली असते ना, म्हणून हा उभा असतो पठ्ठ्या. पण आता लगेच ही बघा, ही प्रिया ही खरंच डोक्यावर पडलेली आहे. आता ती येते आणि म्हणते, ए अर्जुन, तुला ट्रूथ आणि डेअरच का खेळावंसं वाटलं रे. अर्जुन म्हणतो, काय अगं म्हणजे तसं काही नाही, पण असं का विचारलंस तन्वी तू. आता प्रिया म्हणते, कारण हा ना माझा सगळ्यात आवडता गेम आहे आणि एकेकाकडून खरं वदवून घेण्याची जी मजा येते ना या गेम मध्ये, काय सांगू तुला, खूप मस्त वाटतं. म्हणजे तू जर का मला डेअर दिलीस ना अर्जुन, तर मी सगळ्यांच्या समोर तुला प्रपोज करू शकते बरं का. आता लगेच अशी मारते त्याला धक्का, लक्षात ठेवा अर्जुन. आता तो माणूस असून लाजतो. हो 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 हो, म्हणजे तिला काही वाटत नाही असं मला म्हणायचं होतं प्रेक्षकांना. हा तिच्याशी लांबून बोलायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या आता काय बोलू, तिचे एक्सप्रेशन्स कमाल असतात. अर्जुन आता हळूच म्हणतो, तुला खरं सांगू का तन्वी, हा गेम ना मी तुझ्यासाठीच खेळणार आहे. आता लगेच ही अशी इमोशनल होते, लगेच त्याच्याकडे बघायला लागते. आता रडती की काय असं वाटायला लागलं होतं मला हिच्या एक्सप्रेशन कडे बघून. आता अर्जुन म्हणतो की म्हणजे मनात म्हणतो की आज सगळ्यांसमोर तुला सिद्धच करतो, तू तन्वी नाहीयेस म्हणून. पण प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला, म्हणजे एवढं क्विक आणि हार्ड हे खरंच दाखवतील का. मला जरा शंका आहे. मला नाही वाटत इतक्या लवकर ही एक्सपोज होईल म्हणून, कारण तो कॉफीचा सीन सुद्धा त्यांनी स्किप केलेला आहे. असो,
पण आता त्यांनी ना यापुढे महिपत आणि साक्षीचा सीन दाखवलाय. साक्षी अण्णाच्या समोर जाते, म्हणजे महिपतच्या तिथे जवळ जाते, तेव्हा महिपत असं शांत बसलेला असतो. साक्षी म्हणते, काय अण्णा, अहो आतापर्यंत 2-3 पेक तुमचे संपलेले असतात, पण आज तुम्ही नुसतं एकटक बघतायत पेककडे, काय झालं तुम्हाला अण्णा? मग आता महिपत म्हणतो, त्या प्रतिमाला वाचा आलीये हे ऐकून माझा घसा कोरडा पडलाय. दारू तर सोड, पण पाण्याचा एक घोट सुद्धा घशाच्या खाली जात नाहीये माझ्या. मग आता साक्षी अण्णाच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, काय हो अण्णा, कशाला इतकं टेन्शन घेताय तुम्ही? त्या प्रतिमाची जोपर्यंत स्मृती परत येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायची काय गरज आहे? अण्णा तुम्हीच सांगा, इतके वर्ष झालेत आणि एवढ्या वर्षानंतर तिला कुठे तुमचा चेहरा लक्षात राहणार? आणि प्रेक्षकांनो, इथे महिपतने 100 बात की एक बात बोली है. म्हणजे आता महिपत साक्षीला काय म्हणतो माहिती का? कसं आहे ना साक्षी, जी लोक आपल्याला आनंद देतात ना त्यांना आपण लवकर विसरून जातो, पण जी लोक आपल्याला जखमा देतात ना त्यांना आपण मरेपर्यंत विसरत नाही. हे मात्र त्याने 100% खरं बोललेलं आहे प्रेक्षकांनो. मला ते याचं वाक्य फार आवडलंय महिपतचं आज. आता महिपत पुढे म्हणतो, त्या प्रतिमानं शेवटचे 20 ते 30 सेकंद मला बघितलेलं आहे, म्हणजे फक्त 20 ते 30 सेकंद. साक्षी मला खात्री आहे तिला मी आठवणार, तिला आठवणार म्हणजे आठवणार. आता ही साक्षी म्हणते, अहो अण्णा, पण तिला आता कुठे आठवतंय काही? आता महिपत म्हणतो, कशावरून तिला आठवत नाहीये? मग साक्षी म्हणते, अहो अण्णा, सगळेच तर म्हणताय ना तिचा मेमरी लॉस झालाय, तिला काही आठवत नाहीये पूर्वीचं. महिपत म्हणतात की हे सगळं तिच्या सांगण्यावरनं ना. अगं कशावरून? प्रतिमा खोटं बोलत नसेल का? आपण विश्वास ठेवायचा, ती जे बोलतीये ते सगळं खरं आहे. मग आता साक्षी म्हणते, काय सांगताय अण्णा, म्हणजे प्रतिमाला खरं आठवत असेल का सगळं, पण ती काही न आठवायचं नाटक करतेय? अरे बापरे. आता महिपत म्हणतो, मग आता साक्षी म्हणते, अण्णा, पण हे खरं असेल तर? आता महिपत म्हणतो, आता या जर तरच्या गोष्टी करायच्याच कशाला साक्षी? अगं जातो तिकडे आणि एक घाव 2 तुकडे करतो तिचे. आता लगेच साक्षी म्हणते, नाही नाही अण्णा, अहो कुठे निघालात तुम्ही? आता अण्णा चिडलेला असतो, तो म्हणतो, जातो आणि आता तुकडेच करून टाकतो तिचे. म्हणजे मी जर समोर गेलो आणि तिला आठवलो मी, तर समजून घ्यायचं तिला सगळं आठवतं, ती नाटकं करतीये. आता साक्षी म्हणते, अण्णा, अहो कुठेही जायची गरज नाहीये तुम्हाला. तुम्ही जर असे गेलात ना तिच्या समोर तर संकटांना आमंत्रण देताल तुम्ही. तुम्हाला एक गोष्ट का कळत नाहीये अण्णा? अहो प्रतिमाला जर सगळं आठवत असतं तर तिने ही गोष्ट आधीच त्या अर्जुनला आणि किल्लेदारला सांगितली नसती का? अहो जेव्हा तिला बोलायला येत नव्हतं ना तेव्हाच तिने खाणाखुणा करून त्या पोलीस आर्टिस्ट कडनं तुमचं स्केच पण काढून घेतलं असतं. आणि आता तर काय वाचा फुटलीये तिला. तिने जगाला ओरडून ओरडून सांगितलं असतं, तिचा जो चेहरा भाजलाय ना तो तुमच्यामुळे भाजलाय. अण्णा म्हणतो, अगं बाई, पण हे सगळं ती नंतर पण करू शकते ना. अगं ती बोलायला लागणार, पोपटासारखी बोलायला लागणार साक्षी, तिचं नाटक न संपवूनच टाकतो. साक्षी म्हणते, अहो अण्णा, पण तिला नाटक करून काय मिळणार आहे? आणि मला सांगा, तुमचं डोकं एखाद्या क्रिमिनल सारखा विचार करतंय तर सगळ्यांचंच डोकं असं विचार करू शकतं का? अण्णा खूप चिडतो आता आणि म्हणतो, मग काय आता हाताला मेहंदी लावून बसू का मी? साक्षी म्हणते, हे बघा अण्णा, मी तुम्हाला असं म्हणत नाहीये. हे बघा, तुम्हाला जर कोणाचा बंदोबस्त करायचा असेल ना तर त्या प्रियाचा विचार करा. ती डोक्यावर बसतीये आपल्या. आपण इतका पैसा खर्च करतोय तिच्यावरती, तिचा काही उपयोग आहे का काडीचा? नाही, तिला न फक्त ते व्हिडिओ दाखवून आपल्याला ब्लॅकमेल करता येतं. महिपत म्हणतो, त्या व्हिडिओमुळे माझे हात दगडाखाली अडकले ना, नाहीतर त्या दगडानं तिचं डोकं चेचून टाकलं असतं, जीभ कापली असती, दरीत फेकून दिलं असतं तिला. त्या व्हिडिओमुळे गप्प बसलोय मी. साक्षी, एक गोष्ट लक्षात ठेव, ती पोरगी आहे ना, ती लेची पेची नाहीये बरं का. तिच्यापासून सावध राहायला पाहिजे आपण. ती पोरगी त्या किल्लेदारची लेक म्हणून त्याच्या घरात राहायचं धाडस करतीये. ती पोरगी साधी असूच शकत नाही साक्षी, ती साधी असूच शकत नाही. अण्णाला हे बरोबर माहितीये प्रेक्षकांनो की प्रिया किती चॅप्टर आहे. म्हणजे हा एवढा मोठा गुंड असून त्यानं बरोबर ओळखलेलं आहे प्रियाला. मग साक्षी म्हणते, अण्णा, आपण पण काही साधे सुधे नाही आहोत. एकदा का तो व्हिडिओ हाताशी लागू द्या माझ्या, मग तिचं जे काही करते ना मी ते बघाच तुम्ही, अगदी शांतपणे आणि संयमाने. म्हणजे साक्षीला असं म्हणायचंय की तिचा काटा मी काढणारच आहे, काहीही झालं तरी. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला या व्हिडिओचाच व्हिडिओ रविवारी दिला होता, आठवतं ना तुम्हाला? म्हणजे माझे अंदाज कुठेतरी काय म्हणता येईल तुम्हाला, 70-80% तरी बरोबर ठरतात.
अण्णा आणि साक्षी आता म्हणजे खूप चिडलेले आहेत या प्रियामुळे. त्यामुळे प्रियाने जर आता काही माती खाल्ली तर प्रियाचं काय होईल हे तुम्ही इमॅजिन करू शकता. आता इकडे यांची सगळ्यांची तयारी सुरू झाली आहे ते ट्रूथ आणि डेअर खेळायला. प्रतापराव म्हणत असतात की बाकी काही म्हणा, प्रतिमा परत आल्यापासून आपण सगळेजण खोट्या खोट्या गोष्टी मस्त एन्जॉय करायला लागलोय. मग आता रविराज म्हणतात हो ना, प्रतिमाला सुद्धा हे एन्जॉय करायला फार आवडतं. काय ग प्रतिमा, बरोबर बोलतोय ना मी? प्रतिमा त्या नुसत्या अशा सगळ्यांकडे बघतात. आता अर्जुन बघा प्रेक्षकांनो, ती बाटली घेऊन आलाय आणि आता मजा येते अर्जुनची. अर्जुन म्हणतो वा अश्विन, मस्त तयारी केली आहेस रे. आता अश्विन म्हणतो थँक्यू दादा. आता या पूर्णाजी त्याच्या हातात बाटली बघतात आणि म्हणतात ए अर्जुन, काय रे, हे काय आहे तुझ्या हातामध्ये? बाटली? फेकून दे ती बाटली आधी बाहेर. आपल्या घरामध्ये असलं काही चालत नाही, तुला माहिती नाही का? आता अर्जुनने पण ऍक्टिंग करायला सुरुवात केली आहे बरं का. जणू काही त्याने दारू पिऊनच ती बाटली ते आणली आहे. अर्जुन म्हणतो ए पूर्णाजी, अरे नो टेन्शन, बाटली रिकामी आहे. चैतन्य म्हणतो ए बाबा अर्जुन, तू बरा आहेस ना? आता पूर्णाजीला खरं वाटतं. आता पूर्णाजी म्हणतात ए बाबा, ती बाटली रिकामी करून आणली का काय तुम्ही इथे आधीच? आणि सगळेजण अर्जुनकडे अगदी सिरियस होऊन बघायला लागतात. काय वयस्कर मंडळी खूप इनोसंट असतात, त्यांना काय माहिती कोण कशी गंमत आहे आणि काय. बाटली पाहिली म्हणजे आहे काहीतरी तमाशा. असो, तर आता या पूर्णाजी म्हणतात काय रे बाबा अर्जुन? मग अर्जुन म्हणतो अगं हे पूर्णाजी, अगं असं कधी होईल का? अगं काळजी नको करू, आपल्या घरातले कुठलेही नियम आम्ही कधीही मोडणार नाहीये. अगं ही बाटली ना, ही मी फक्त हे गेम खेळायसाठी आणली आहे. आपला हा गेम खेळायचा ना आपल्याला, ट्रूथ आणि डेअर, त्यासाठी. मग आता ही विमल म्हणते दादा यामध्ये काही भरायचंय का, सरबत वगैरे काही? अर्जुन म्हणतो नाही ग बाई विमल, काही भरायचं नाहीये याच्यात, थांबा जरा, आम्ही आता तुम्हाला सांगतो समजावून की नेमकं हे काय खेळायचंय, कसं खेळायचंय. हा, तर आता ही जी बाटली आहे ना, ती मी जमिनीवर ठेवणार आहे आणि ती अशी फिरवणार आहे. मग चैतन्य म्हणतो आता या बाटलीचं तोंड ज्या ठिकाणी येईल त्याच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध बाजूला जो व्यक्ती बसला असेल ना, त्याने ज्याच्यावरती राज्य आलं त्याला सांगायचं ट्रूथ की डेअर. आणि जर त्या माणसाने ट्रूथ हे सिलेक्ट केलं तर त्या माणसाला खरी खरी उत्तरं द्यावी लागतील. म्हणजे जो प्रश्न विचारला जाईल त्याची सगळी खरी खरी उत्तरं द्यायची. चैतन्य म्हणतो आता डेअर. डेअर म्हणजे काय? त्याला एखादं धाडस करायला सांगायचं. जे धाडस त्याला करणं थोडंसं अवघड असेल, त्याला जमणार नाही, असं काहीतरी त्याला सांगायचं. आता अर्जुन म्हणतो बघा किती साधा आणि सरळ खेळ आहे हा. मग आता प्रतापराव म्हणतात हो हो खरंच की, किती छान गेम आहे हा. मग आता या पूर्णाजीला आले टेन्शन. पूर्णाजी म्हणतात ए बाबांनो, ते डेअर म्हटल्यावर मला उड्या बिड्या नाही ना मारायला लावणार तुम्ही? आता सगळे हसायला लागतात. पूर्णाजीचं डोकं भारी चालतं. आता ही अस्मिता म्हणते काय ग आजी? अश्विन म्हणतो नाही ग नाही आजी, पण ए आजी बघ लक्षात ठेवा, म्हणजे आम्ही ट्रूथ म्हटल्यावर तुझ्या आणि आजोबाच्या लव्ह स्टोरी मधलं काहीही विचारू शकतो बरं का तुला, त्याच्यामुळे तू तयार राहा. पूर्णाजी आता याला टपली मारायला उठलेल्या आहेत बरं का प्रेक्षकांनो. किती छान वाटतं ना असं गेम खेळायला, सगळी फॅमिली एकत्र, भारी वाटतं प्रेक्षकांनो. पण आता पुढे बघा, म्हणजे आता डेअर आणि ट्रूथ म्हटल्यावर फक्त काही प्रिया एकटी खेळणार नाहीये, त्यामुळे प्रत्येकाचा टर्न येणार आहे. हा गेम तुम्हाला एन्जॉय करायला खूप छान वाटेल प्रेक्षकांनो. डायरेक्ट कसं दाखवतील ना ते एकदम. आता प्रिया बघा लगेच कशी बोलते, हा गेमच असा आहे ना की लपवलेल्या लव्ह स्टोरी सुद्धा अशा पटकन बाहेर निघतात, हो की नाही रे अर्जुन? आता त्या अर्जुनकडे बघून बोलते ती. आता अर्जुनला येतं टेन्शन, ही काही बोलो ना. तो म्हणतो हो 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 बरोबर आहे बरोबर आहे तन्वीचं. आता अर्जुन म्हणतो बरं चला करूयात का सुरुवात आपल्या खेळाला? सायली प्रियाकडे अशी बघत असते. प्रिया अर्जुनकडे बघून अशी काय तोंड करते मला काही कळतच नाही तिचं. बघा ना तिचा चेहरा कसा आहे. आता हा चैतन्य आणि अर्जुन दोघं एकमेकांना खाणाखुणा करतात. अर्जुनला चैतन्य खुणवतो, सॉरी चैतन्याला अर्जुन खुणवतो. चैतन्य इथे पैस इथं पैस प्रियाच्या बाजूला. मग आता चैतन्य त्या विमल बसलेली असते खाली, तिला म्हणतो ए विमल ताई मला पाणी देशील का ग? विमल पाणी आणायला उठते आणि मग लगेच हा चैतन्य तिच्या जागेवर बसतो. सायली म्हणते या खेळामध्ये गट पाडायचे असतात का? चैतन्य म्हणतो नाही नाही सायली वहिनी, हा इंडिव्हिज्युअल खेळ आहे, आपणच ठरवायचं की कोणाला ट्रूथ द्यायचंय आणि कोणाला डेअर द्यायचंय, म्हणजे हा स्वतंत्र प्रत्येकाने प्रत्येकाचा खेळायचा आहे. मग आता सायली म्हणते आपण एखादी फेरी खेळूयात का? बघून म्हणजे सगळ्यांना कळेल ना की हा गेम कसा खेळायचा आहे.
अर्जुन म्हणतो ब्रिलियंट आयडिया बायको, चला सुरू करूयात. आता बघा प्रेक्षकांना खूप मजा आली आहे पुढे. अर्जुनने आता ती बाटली अशी गोल फिरवली आहे आणि आता सगळ्यात पहिले जे राज्य आलंय ना, तर ते आलंय स्वतः अर्जुन रावांवर. म्हणजे बघा प्रेक्षकांना ती बाटली फिरवताना त्यांनी खूप असं सस्पेन्स दाखवलाय. बाटली अशी हळूहळू थांबते आणि मग ती अर्जुनकडे वळते. मग आता सगळेच जण म्हणतात अरे वा अर्जुन पकडला. मग आता चैतन्य म्हणतो चल बोल ट्रूथ का डेअर. लगेच प्रिया म्हणते बोल बोल अर्जुन बोल. अरे यार हिची मधल्या कॉमेंट्री भारी असतात. मग आता लगेच अर्जुन म्हणतो चल डेअर. अर्जुन चैतन्याला म्हणतो बरं चल ट्रूथ. मग चैतन्य म्हणतो चल सांग तुझ्यासाठी सायली वहिनीसाठी तुला काय वाटतं सगळ्यांसमोर सांग. आता अर्जुनला पेच पडला ना आणि आता तो चक्क लाजायला लागतो. मी कसं सांगणार. प्रतापराव पण हसायला लागतात. आता रविराज पण चिडवतात बरं का त्याला, सांग ना सांग अर्जुन. आता या कल्पनाताई पण म्हणतात बोल ना अर्जुन, अरे लाजतोयस काय. अर्जुन तरी पण लाजतच असतो बरं का. आता हे प्रतापराव म्हणतात अरे काय रे अर्जुन लाजतो काय तू, माझा मुलगा आहेस ना तू, अरे बोल बिंदास. अश्विन म्हणतो काय रे दादा किती सोपा प्रश्न विचारलाय तुला, तुझं किती प्रेम आहे ना वहिनीवर ते आम्ही बघितलंय हॉस्पिटलमध्ये. आता अर्जुन पुन्हा लाजतच असतो पण सायलीला खूपच उत्सुकता लागली आहे की अर्जुनला काय वाटतं आपल्याबद्दल हे ऐकून घेण्याची. सायली खूप उत्सुक असते बिचारी. पण आता ही प्रिया विचार करते अर्जुन उत्तर देत नाहीये म्हणजे त्याला सायली बद्दल प्रचंड तितकारा वाटतो. आता हे थोडीच सांगणार आहे तो सगळ्यांसमोर. मग आता ही अस्मिता म्हणते बोलणार आहे लवकर अर्जुन, आम्हाला पण गेम खेळायचा आहे ना पुढे. आता बरोबर आहे अस्मिताचं उगाचच भाव खातोय अर्जुन. आता या पूर्णाजी म्हणतात जाऊ दे ग अस्मिता, त्याला नसतील सांगायचं सगळ्यांसमोर त्याच्या भावना, कशाला त्याला जबरदस्ती करताय बिचाऱ्याला, जाऊ दे रे अर्जुन सोड. मग आता हा अश्विन म्हणतो अच्छा बर सुटला बर का दादा तू. आता पुढचा टर्न आहे बर का प्रेक्षकांनो. आता बघा आता हे रविराज म्हणतात नाही नाही असं कसं सोडायचं, थांबा थांबा ते काय म्हणतात रे ते अश्विन दुसरं ते डेअर दे बरं याला. मग आता चैतन्य म्हणतो अच्छा डेअर द्यायचं का याला, ठीक आहे थांबा अर्जुन तुझ्यासाठी डेअर आहे की तू आत्ता इथे सगळ्यांसमोर सायली वहिनी सोबत डान्स करून दाखवायचा आहेस. आणि मग काय आहे प्रियाचं तोंड पा कसं वाकडं तिकडं होऊन जातं लगेच. आणि आता सगळेच जण त्याला फोर्स करतात चला डान्स डान्स डान्स. मग आता सगळे टाळ्या वाजवायला लागतात. अर्जुन म्हणतो अरे 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 थांबा करतो डान्स. मग आता तो त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि सायलीला म्हणतो ए बायको शॉल वी डान्स. मग आता सायली पण लाजते आणि दोघही जण खूप छान सुंदर आणि जबरदस्त असं डान्स करतात. म्हणजे स्लोमो मध्ये करतात ते डान्स. आपल्या मालिकेचं जे टायटल सॉन्ग आहे ना ठरलं तर मग या गाण्यावरती दोघांनीही छान डान्स केला. ते पार्टी डान्स करतात ना, आपल्याला मेलं काही माहिती नाहीये, टीव्हीत पाहतो तेवढं समजतं. तर आता ते दोघही जण ते असं डान्स करतात छान. जवळ राहुनी दूर दूर तू त्या गाण्यावरती दोघही जण छान डान्स करतात. प्रियाचं तोंड तेव्हा वाकडं तिकडं झालेलं असतं. आपल्या शब्दात सांगायचं झालं तर प्रियाचा गटाणा झालेला असतो. तर आता सायली अर्जुन छान डान्स करतात. एक उगी 5-6 सेकंद त्यांचा डान्स दाखवलाय. आता दोघही जण मस्त तल्लीन झालेले असतात बरं का. आता ही मध्येच ओरडते प्रिया मध्येच ओरडते बस 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 झालं. एकतर बघणारे पण तल्लीन झालेले असतात. आता ते रविराज म्हणतात काय ग तन्वी काय झालं. आता प्रिया म्हणते अहो बाबा आज सगळ्यांचंच टर्न बाकी आहेत ना, म्हणजे ही तर फक्त ट्रायल चालू आहे ना गेमची. आता यांचाच जर नंबर इतक्या वेळ राहिला तर मग बाकीच्यांचे नंबर कधी येणार ना, आणि मेन गेम कधी सुरू करायचा ना आपण. म्हणून म्हटलं बस झालं. मग आता अस्मिता म्हणते हो बरोबर आहे तन्वीचं, चला आता गेमला सुरुवात करूया. मग आता पुढची बाटली फिरवण्यात येते. अर्जुन बाटली फिरवायला सुरुवात करतो. 1 2 3 आणि आता ती बाटली फिरवल्यानंतर आता त्या बाटलीचं तोंड आलंय म्हणजे आता राज्य आलंय ते अस्मितावर. आणि अस्मिताची सगळेजण खूप खेचतात आणि तिची खूप टर उडवतात. अस्मितावर राज्य आल्यावर अस्मिता म्हणते अय्या माझ्यावर राज्य आलं. आता अश्विन म्हणतो तिला काय ग अस्मिताई काय मग तुला ट्रूथ द्यायचं की डेअर द्यायचं. मग आता अस्मिता थोडा विचार करते आणि म्हणते ट्रूथ दे हा मला. मग आता तो अश्विन एकदम तयार होतो बरं काहीला विचारायला. तो म्हणतो येस माझ्याकडे तर अस्मिताईसाठी सगळ्यात बेस्ट ट्रूथ आहे बरं का. अर्जुन हसायला लागतो अश्विनकडे बघून. मग आता अश्विन म्हणतो अस्मिताई चल आता तू आम्हाला सांगायचंस की या महिन्यामध्ये तू शॉपिंगवर किती खर्च केलायस.
चल चल बोल पटकन. आता तिच्या वर्मावरच घाला घातला याने. आता अश्विन म्हणतो, अरे थांबा थांबा, अजून एक राहिलंय. नाही म्हणजे गणपतीमध्ये तू किती मोदक खाल्लेस ते पण तुला सांगायचंय हं. आता अस्मिताला प्रश्न पडलाय, खरं सांगावं का खोटं सांगावं? कारण सगळ्यांनाच माहिती आहे हिने किती मोदक खाल्लेत ते. आता ही अस्मिता म्हणते, ए नाही नाही हं अश्विन, कुठले पण प्रश्न विचारतोयस तू, चीटिंग आहे ही, चीटिंग. कल्पनाताई म्हणतात, ए अस्मिता चल, विचारलंय ना तुला, चल उत्तर दे आता. मग आता अस्मिता जरा विचार करते आणि म्हणते, बरं बरं थांबा थांबा, सांगते जरा हं. म्हणजे या महिन्यात ना मी शॉपिंग वरती फक्त 27,000च खर्च केलेले आहेत. आता प्रतापरावांना अटॅक यायचाच बाकी आहे. ते म्हणतात, बापरे काय? आता अर्जुन म्हणतो, डॅड अहो एक काम करा, तुम्ही त्या अस्मितेकडनं तुमचं कार्ड घेऊन टाका, नाही तर एक दिवस असा येईल की हिच्या शॉपिंगमुळे तुम्हाला हे घर विकावं लागेल, आपलं राहतं घर. अरे देवा, हे मात्र खरं आहे. आता अश्विन म्हणतो, ए अस्मिताई पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे, गणपतीमध्ये किती मोदक खाल्लेस तू? आता ही अस्मिता म्हणते, 3 खाल्ले असतील. आता सगळे म्हणतात, काही पण. आता अस्मिता म्हणते, बरं चला 5 खाल्ले. मग सगळे म्हणतात, अस्मिता खोटं बोलू नकोस. मग आता अस्मिता म्हणते, बरं चला खाल्ले 8, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आता सगळेच हसतात तिला. मग प्रतापराव म्हणतात, अरे तिने फक्त 8च मोदक खाल्लेत, पण अस्मिताने कमीत कमी 18 मोदक खायला हवे होते. आणि सगळेजण अस्मिताकडे बघून हसतात. तर असा आनंदात मजेत छान यांचा गेम सुरू आहे. प्रेक्षकांनो आज त्यांनी छान मनोरंजक दाखवलंय, पण आज तुर्तास तरी त्यांनी एवढंच दाखवलंय. आता पुढच्या भागामध्ये ते दाखवणार आहेत की अर्जुनने प्रियाला असं म्हणजे ती बाटली फिरवताना प्रिया एकदम हात मारते त्या बाटलीवर. मग आता अर्जुन म्हणतो, मी फिरवलं तर चालेल का? मग आता तन्वी म्हणते, म्हणजे प्रिया म्हणते, हो चालेल ना. मग आता अर्जुन म्हणतो, येस तन्वी तुझ्यावर डेअर आलंय हा. मग अर्जुन म्हणतो, मी सांगतो ते ते तुला करावं लागेल हा. आता तिला एवढा आनंद झालाय त्या गोष्टीचा की विचारूच नका. आता अर्जुन पिटीच करतोय, अशी म्हणजे शाळेत करतात ना तशी पिटी बसल्या ठिकाणी त्याने केली आहे. आता प्रिया त्याची सेम टू सेम कॉपी करत असते. आता हा प्रोमो आपण गेल्या 3 दिवसापासून बघतोय आणि आज त्यांनी शेवटी दाखवलंय की प्रियाचा पाय अख्खा सरसपाट आहे आणि तिच्या पायावरती कुठल्याही प्रकारची जन्मखोड नाहीये. अगदी सुस्पष्ट पद्धतीने हे चैतन्याने बघितलंय आणि चैतन्याला ते बघून एकदम आश्चर्याचा धक्का बसलाय. आणि आता अर्जुन त्याला विचारतो, काय रे चैतन्य, पाहिली का जन्मखूण? चैतन्य म्हणतो, तिच्या पायावर कुठल्याच प्रकारची जन्मखूण नाहीये. अरे अर्जुन, पण आपण हे सगळ्यांसमोर कसं सिद्ध करायचंय? काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, हे सगळ्यांसमोर सिद्ध करतील का? मला जरा शंका आहे. तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते. पण प्रेक्षकांनो काल तुम्ही दिलेल्या कमेंट्समुळे एवढं भारी वाटलं ना मला, तुम्हाला काय सांगू. किती मोठी फॅमिली आहे प्रेक्षकांनो आपल्या चॅनलवरती. मी कधी इमॅजिन पण नव्हतं केलं. म्हणजे बीड म्हणू नका, गुजरात, इंदोर, इचलकरंजी, पुणे, मुंबई, ठाणे, बोरिवली, पनवेल, कराड, अरे बापरे, खूप खूप किती किती गावांची नावं घेऊ मी. खूप छान वाटलं प्रेक्षकांनो मला. म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही असं जाऊ ना बाहेर वगैरे, तेव्हा मला असं मस्त वाटेल की अरे हो, इथे आपला रिव्ह्यू ऐकला जातो. मी नक्की तुम्हाला असं कधी बाहेर गेल्यावर कमेंट करून सांगत जाईल ना की मी जाणार आहे. तेव्हा आपण सगळे कधीतरी भेटूया. आता प्रेक्षकांनो छान वाटेल सगळ्यांनी असं भेटलं. खरंच प्रेक्षकांनो मी खूप भाग्यवान आहे, मला तुमच्यासारखा प्रेक्षक वर्ग लाभलाय. आता अशीच आपली फॅमिली आणखीन आणखीन मोठी होत आणि या चॅनलवर तरी आपले 1 लाख सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ते सिल्वर प्ले बटन मिळालं ना तर खूप भारी वाटेल. मला तर म्हणता पण येईना पण खूप छान वाटेल ना प्रेक्षकांनो. बघूयात, माझ्या नशिबात असेल तर मिळेलच. पण तुमच्या सगळ्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. पुढे बघूयात अर्जुन या प्रियाला खोटी तन्वी कशी सिद्ध करतोय ते. त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.